हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर फर्स्ट स्टॉक आहे टाटा केमिकल्स. टाटा केमिकल्समध्ये आता ब्रेकआउट आलेला आहे. इथं बघा सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, इथं सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि इथं आलेला आहे ब्रेकआउट. आणि कॅन्डल बघा, इथून कॅन्डल ज्या वाढत चाललेल्या होत्या हे बघा, इथं सुद्धा ब्रेकआउट आलेला आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट स्टॉक आहे टाटा केमिकल्स. आपण इथं स्टॉप लॉस लावू शकतो या कॅन्डलचा मिडल, आणि इथं टार्गेट असणार आहे. टार्गेट आपण बघू शकतो 1300 रुपयापर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो. तर फर्स्ट स्टॉक आहे टाटा केमिकल्स. सेकंड स्टॉक बघूया युनियन बँक ऑफ इंडिया. इंडियन बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे. तर रिटेस्ट होऊ शकतो 149 ते 150च्या लेवलला. आपण स्टॉप लॉस याचा ग्रीन कॅन्डल आहे त्याचा लो लावूया, आणि इथं टार्गेट आहे 170 ते 180 मिड टर्म मध्ये. थर्ड स्टॉक आहे नाटको फार्मा. नाटको फार्मामध्ये बघा, इथं सपोर्ट 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 सपोर्ट, रेजिस्टन्स आणि इथं आलेला होता ब्रेकआउट. कॅन्डल व्हॉल्यूम खूप जास्त आलेला होता आणि मग नंतर रिटेस्ट केलं आणि आता पुन्हा वरती चालला. टार्गेट आहे 1100 शॉर्ट टर्म मध्ये. हा चार्ट आहे वन डेचा. इथं आपण या कॅन्डलचा लो किंवा मिडल कॅन्डलला आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि टार्गेट घेऊ शकतो. वन डेचा चार्ट असल्यामुळे 1100 पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो. तर फर्स्ट स्टॉक बघितला टाटा केमिकल्स, सेकंड स्टॉक बघितला युनियन बँक ऑफ इंडिया, आणि थर्ड स्टॉक बघितला नाटको फार्मा. तर असे ब्रेकआउटचे स्टॉक जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. या स्टॉकमध्ये माझं कोणत्याही प्रकारचे रिकमेंडेशन नाही, हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. व्हिडिओ जर असे ब्रेकआउटचे स्टॉक बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.